तर पहा दोन्ही संघाला विनंती असेल कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू दिला जाणार नाहीये. ऑन फील्ड अंपायर जो डिसिजन देतील तोच डिसिजन आपल्याला स्वीकारावा लागेल. कुठल्या प्रकारचा नक्कीच रिव्ह्यू आपल्याला मिळणार नाहीये. दोन्ही संघाने त्याची नोंद घ्यायची आहे. पहा दोन्ही संघ ऑन फील्ड अंपायर आहेत ना, ते अंपायर जो डिसिजन देतील तोच डिसिजन आपल्याला स्वीकारावा लागेल. फलंदाज जवळ पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तलवाडे टीम कडून. रुपेश आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. खेळपट्टीवरती पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. आज उद्घाटन समारंभ आपण पाहिला या मैदानाचा आणि या आयोजनाचा, आणि त्याचबरोबर पहिला चेंडू थोड्याच वेळात या खेळपट्टीवरती फेकला जाईल. घड्याळावरती लक्ष टाकला तर 11:54 इथे वाजलेत. स्ट्राइक एंड फलंदाज आपण पाहतोय गणेश, स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय रुपेश. ही जोडी सज्ज झाली. पहिल्या दुसऱ्या क्रमांकाची जोडी अर्थातच तलवाडे टीम कडून. दोन्ही टीम घातक या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले, आणि पॉवर प्लेच्या शतकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज अश्विन, एक वेगवान गोलंदाज आपण पाहतोय कुंभे रेकरपाडा टीम कडनं. हा पहिला गोलंदाज असेल. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज, कारण की मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा खऱ्या अर्थानं विचार केला आयगावदेवी क्रिकेट संघ कुंभे आयोजित आपण पाहतोय आमदार चषक. या चषकाचा आगाज केलाय ग्रामस्थच्या माध्यमात, आणि खूप चांगली ही क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीम पुन्हा एकदा अनाउन्समेंट असेल, कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू दिला जाणार नाही. ऑन फील्ड अंपायर जो डिसिजन देतील तो डिसिजन तुम्हाला स्वीकारावा लागेल. आणि तेव्हा सर्व क्रिकेट संघाला त्याची सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. पुढल्या मॅचकडे आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, मंचावरती बसलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पहिला चेंडू ते फेकला जाईल. अश्विन गोलंदाज मारण्याचा प्रयत्न, फटका कन्वर्ट झाला होता, परंतु इथे एक धाव कन्वर्ट केली जाते. पहा सुरुवात खूप चांगली केली. अंतिम कशा पद्धतीने होईल ह्या मॅचचा हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. कारण की पहिल्या चेंडूवरती गणेशनं मात्र एक धाव जमा केली. स्वतःचा आखाऊन ओपन केलं, संघाचं आखाऊन ओपन केलं. अर्थातच खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे या स्पर्धेला आपण पाहिलं, श्री गणेशाच्या मूर्तीला आपण शुभारंभ पाहिलं होतं, त्याच प्रकारे या पहिल्या चेंडूचा शुभारंभ आणि या क्रिकेटचा शुभारंभ करत असताना गणेशनं मात्र एक पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळवली. त्याचबरोबर आपण पाहतोय सन्माननीय मारुतीदादा गायकवाड यांचे ते शुभागमन झालंय. विनंती असेल या पण व्यासपीठावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमदार चषक या चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. पाहुण्यांची मांदी आपण पाहतोय या क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये, आणि आमच्या व्यासपीठावरती आपण पाहतोय क्रिकेटवरचं प्रेम आणि आयोजकांवरचं प्रेम. या प्रेमापोटी आपण पाहतोय आमचा VIP टाईज मंच पूर्णपणे भरून गेलाय. आणि त्याचबरोबर पाहतोय षटकाराने ते नक्कीच पाहतोय शुभारंभ केलाय, स्वागत केलाय 6 धावाड्यात, आणि 6 धावेच्या मदतीने आपण पाहतोय तलवाडे टीमच्या आखांवरती टोटल 8 धावा. थँक्स डीजे.
हॅलो हॅलो. त्याचबरोबर पप्पू डुबल यांच्या आपण पाहतोय उपस्थिती आपण पाहतोय व्यासपीठावरती. त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून. यस, लेग स्टिकच्या बाहेर अतिरिक्त चेंडू फेकलाय गोलंदाजानं. अश्विन आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती, कारण की ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवरती सिंगल खर्च केली होती आणि त्याचबरोबर ती मोठा फटका खर्च केला, 6 धावा खर्च केल्या. थोडस दबाव, थोडस स्पेशर मानसिक दबाव असेल गोलंदाजावरती. लोअर फुल टॉस, टप्पा पडल्यानंतर चेंडू बॅटच्या रडारमध्ये आलाय. उचली जास्त, लांबी कमी. पहिला हादरा मिळेल तडवडे टीमला. फलंदाज होईल बाद. रुपेश बॅक टू द पॅव्हिलियन्स. त्यासाठीच पहा, इथे मोठा फटका खर्च केल्यानंतर लगेचच कमबॅक केलाय. थोडासा ब्रेक लावण्याचं काम केलाय गोलंदाज अश्विननं. खूप चांगली गोलंदाजी. पहिला दिवस आहे, पहिली मॅच आपण एन्जॉय करतोय. एका बाजूला आपण पाहतोय तलवाडी टीम आहे आणि त्याला फाईट करत असताना दुसऱ्या बाजूला अर्थातच कुंभे रेखडपाडा या टीमला पाहतोय. खूप दोन्ही टीमनं खूप चांगली सुरुवात केली आहे. मारण्याचा प्रयत्न, संपर्क जुळत नाही. तर सन्माननीय मारुतीदादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते पुन्हा एकदा नक्कीच शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण केला जाईल. कारण की आपण पाहतोय अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत ज्यानं शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं, मुठभर मावळे घेऊन, ते शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुन्हा एकदा हार अर्पण करत असताना आपण मारुतीदादा गायकवाड यांना पाहतोय. प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते मोलाचा वेळ त्यांच्या माध्यमातून इथे काढून या केला होता गोलंदाज अश्विन. त्याचबरोबर आपण पाहतोय नवीन रेकॉर्डपाडा टीम कडून 4 ओव्हरची ही मॅच आणि 4 ओव्हर मध्ये आपण पाहायला गेलो तर पहिला ओव्हर इथे समाप्त झालाय. नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय धनाजी नामक गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्ग वरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. तर आतापर्यंत आपण विचार केला 13 धावा खर्च केला अश्विननं. अतिशय चांगला फटका आपण पाहिला रुपेशच्या माध्यमातून. त्या रुपेशला मात्र माघार घ्यावी लागली आणि इथे नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. रोशन स्ट्रायकर फलंदाज गणेश पुन्हा एकदा सज्ज झालाय. फुलटॉस पुरेपूर फायदा घेतलाय. क्षेत्ररक्षक होता त्याच्या आवेगाच्या बाहेर चेंडू अस्मळ चुंबन देत जाईल सीमारेच्या पलीकडा 6 धावेसाठी.
कोई कुछ भी बोले अपने आप को शांत रखो क्योंकि धूप इतनी तेज है की समुद्र को सुगा नाही सकती. इथे म्हणून पहा गणेश फळंदाजाला पूर्णपणे शांत बसावं लागलं होतं. तो गणेश पुन्हा एकदा आपल्या बॅटची आग ओकताना जे बॅट मधनं मिड विकेटच्या मध्ये षटकार आलाय. पुन्हा एकदा तो चेंडू चुकीची गोलंदाजी पुरेपूर फायदा घेतलाय. परंतु इथे काय घडेल झेल मातृभूमीला दान केला जातोय. हा फुटो चेंडू फेकला होता. मनगडे ताकदीचा ऑफर आपल्याला थोडंसं कमी पाहायला मिळालं होतं. पण क्रिकेटमध्ये जे म्हटलं जातंय ना कॅचच विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचं खेळ तसं काय घडत नाही. चुकी केली आणि चुकीला क्रिकेटमध्ये कुठल्याही जागी माफी दिली जाणार नाहीये. इथे पाहायला गेलो तर एक धाव कंप्लीट केली आहे. टोटल धाव फळकावरती 20 हा अंक आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल यावेळी फुटोस फेकलाय. क्षेत्ररक्षक नो मॅन्स लाईन आपण पाहतोय. पंचांचा इशारा बीमर. इट इज अ नो बॉल. 1+4 5 धावा. तीन चेंडू फोल्डर्स फेकलेत गोलंदाजांनी. चुकीची गोलंदाजी करत असताना आपण धनाजीला पाहतोय. अशा पद्धतीचे चेंडू फेकाल तर मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील. प्रेक्षकांची अफाट गर्दी कारण की हेच मोठे फटके पाहण्यासाठी प्रेक्षक मैदानाच्या बाहेर तंबू ठोकून आपण पाहतोय. मारण्याचा प्रयत्न उचललाय पुश केलाय सक्सेसफुल झालाय. चेंडू होता स्लॉट मध्ये पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. अजून एक मोठा बेगीट साधा. आमदार यांच्या नावाने ही स्पर्धा इथं भरवण्यात आली आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय तुम्ही क्रिकेट संघ मुंबई आयोजित आमदार चषक 2023 चे हे शानदार मंजर नवे बरू आपण पाहतोय. या पुन्हा एकदा याच मैदानावरती मारण्याचा प्रयत्न. कही पे निगाह आहे कही पे निशाणा. इथे एक धाव कंप्लीट केली आहे. पंच बॅट कट का यस बॅटला पर्स झाला होता जरूर चेंडू आणि त्याचबरोबर ही एक धाव इथे कन्वर्ट झाली. टोटल धाव संख्या आपल्याला पाहायला मिळेल एक गडी बाद 32 धावा धाव फलकावरती. अजूनही धनाजीचा विचार केला तर त्याला चेंडू फेकायचे आहेत. 2 चेंडू फेकायचे. 4 चेंडूची फेकी खूप चांगली केली आहे. मारण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर. थोडस कमबॅक ब्रेक लावण्याचं काम. यस 4 षटकांची ही मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर सन्माननीय सागर सेठ भोईर आणि त्यांच्या समेत समीर नाणेसाहेब यांच्या इथे शुभागमन झालंय. त्यांचा देखील आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत आणि षटकारानं स्वागत केलं जातोय. पाहुण्यांचा चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. अजून एक 6 धावा.
गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय कैलास इथे तू मे केली जाते पूर्णपणे फॉर्मलिंग कुंभे रेगडवाडा टीमच्या माध्यमातून जी चूक आपल्याला पाहायला मिळतोय ज्या चुका केल्या त्या चुका अंतिम क्षणाला महागड्या पडतील की काय हा प्रश्नचिन्ह कुंभेवाडी कुंभे रेगडपाडा टीमच्या मानामध्ये असतील. गोलंदाजी खूप चांगली केली आहे. गोलंदाज कैलासच्या माध्यमातून जिथे एक धाव होती तिथे 2 धावा खर्च केल्या. फुल टॉस पुरेपूर प्रहार फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. धाडस पाहायला मिळत नाहीये. एकच धावीवरती समाधान मांडलाय परंतु एक धाव कन्वर्ट झाली. टोटल थोडे पुढे सरकेल. धाव फळके आपण पाहतोय 41 लॉस ऑफ 1 विकेट. 41 धावा धाव फळकावरती आपल्याला पाहायला मिळतील. तिसरं शतक मार्गस्थ पण पाहतोय कैलास नामक गोलंदाज एक वेगवान गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव खर्च केली. ब्रेक लावण्याचं काम टॉप एच यष्टिरक्षक करत नाहीये. इथे अजून एक झटका लागला जाईल तलवाडे टीमला. आतिषबाजी पाहायला मिळाली होती. फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न थोडस सज्जा राईट अप राऊंड विकेटने मारा करतोय. त्यात कळ्या चेंडूला थोडीशी दिशा दिली. कळायचा अपर नजरगत दाखवण्याचा प्रयत्न परंतु इथे पाहायला गेलो सिंगल पेक्षा अधिक काही नाही. एखेर दुहेर दैवेने वाटचाल करत असताना यावेळी आपण तलवाडे टीमला पाहतोय. जी सुरुवात केली होती रुपेशनं ती सुरुवात राखत असताना इथे 1 आणि 2 धावा जमा केल्या जातात. धावसंख्या आपण पाहतोय 42 अंक आपण पाहतोय धाव फळकावरती. प्रयत्न मिस्टामिंग पुश केलाय. उंची जास्त लांबी कमी. स्वतः गोलंदाज खूप अवघड झेल होता तो झेल टिपलाय आणि फलंदाजाची खेळी इथे संपुष्टात आणली आहे. चांगली गोलंदाजी 4 धावा खर्च करत असताना महत्वाच्या 2 सफलता मिळवल्या आणि आपल्या टीमसाठी ब्रेक लावण्याचं कार्य केलं जातोय. अतिशय घातक गोलंदाजीचा नमुना पेश केलाय कैलासच्या माध्यमातून. फलंदाज शरद रोशनच्या बारीत संत केला होता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संतोष म्हणून स्ट्राईकला. अंतिम चेंडू असेल प्रगती पथावर. त्याच्या चेंडू होता उसली थोडीशी कमी आपल्याला पाहायला मिळालेली. शॉट ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाची थोडीशी फॉर्मलिंग पाहतोय परंतु धाडस मात्र पाहायला मिळत नाही. अंतिम चेंडू होता. अंतिम चेंडूवरती आली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय शतक क्रमांक संपन्न झालंय 3रं आणि 3 षटकाच्या अखेरीस तलवाडे टीम जाऊन पोहोचली. 3 गड्याच्या मोबदल्यानंतर टोटल 43 या धावसंख्येवरती. धावांचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळतोय कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये जास्ती धावा होत्या आणि त्याचबरोबर एक ब्रेक लावण्याचं कार्य कैलासच्या माध्यमातून केलं जातोय. कैलासने विचार केला तर 2 फलंदाजाला बाद करत असताना 5 धावा खर्च केल्या. आता मात्र अंतिम शतक असेल या पहिल्या सत्राचं आणि तो शतक आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. चिंतामण आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. अंतिम शतक हाणामारचे शतक स्लोवर मध्ये चिंतामण या गोलंदाजावरती भार सोपवलाय परंतु
कितपर्यंत धावेचा रोग लावेल गोलंदाज चिंतामण हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. स्ट्राईक एंड आपण फलंदाज पाहतोय संतोष. स्ट्राईक एंड वरती आहेत शरद. टॉप केलाय कड्याचा वापर केला जातोय. थर्डमॅन रिजन गाडी पॉइंटला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक थर्डमॅनचा कुठल्या प्रकारचा चुकी करत नाही परंतु इथे एकदम फेकी आपण पाहतोय. तो तुम्ही केले जाते त्यांचा वेट तर घेतलाय जरूर परंतु पंच बोलला की पंचांचा बोट आकाशाकडे. इथे धावचीच्या स्वरूपात का होईना अजून एक धक्का लागेल तलवाडे टीमला. विनंती असेल आपण मैदानाची चौपायर पकडायची आहे. होल्ड इंडियर्स कारण की इथे पहा खेळाडूंना मैदानाच्या बाहेर चेंडू शोधण्यासाठी जावं लागतोय. सहयोग आपल्याला विनंती असेल आपण मैदानाची चौपायर पकडायची आहे जेणेकरून कुठल्या प्रकारचा विलंब होता कामा नये. 4 धावा आल्यात. 4 धावेच्या मदतीने पहा धाव फलक पुढे सरकलाय. 48 धावा धाव फलकावरती. सज्ज इथे फटका कन्वर्ट झालाय. वाडी शिलॉंग ऑफ संग्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत इथे अवधी होता धावा जमा करण्याचा. पहा एक धाव इथे कन्वर्ट झाली. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी क्रिकेट संघ कुंभे आयोजित आमदार चषक 2023 चे शानदार पर्व. या पर्वामध्ये आपण पाहतोय पहिला सामना अतिशय चांगली स्पर्धा. अर्थातच खऱ्या अर्थानं पाहायला गेलो तर समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट लाईव्ह कव्हरेज केली जात आहे. पलीकडे जाईल शानदार बिग हिट 6 धावेसाठी. शरद आणि त्याचबरोबर गणेश हे मिडल ऑर्डरचे 2 फलंदाज आक्रमक दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांच्या आतिषबाजी त्याच्या बॅट मध्ये आपण पाहतोय. 55 धावा अंतिम शतक प्रगतीपथावर आपण पाहतोय. चिंतामणचा विचार केला ज्याने आतापर्यंत 4 चेंडूची फेकी केली आहे. त्या 4 चेंडू मध्ये पाहायला गेलो तर 12 धावा खर्च केल्या. त्यामध्ये 1 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश असेल. परंतु अजूनही या अंतिम षटकाचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडू मध्ये किती धावा खर्च करेल हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय फलंदाज आहेत शरद. आक्रमकता दाखवली जरूर शरदनं. शरदचा विचार केला 4थ्या क्रमांकावरती तो आलाय आणि आक्रमकता दाखवण्याचं काम मात्र या अंतिम क्षणामध्ये केला जातोय. 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा राईट ऑफ राऊंड विकेट मारा करण्यासाठी चिंतामण.
आक्रमकता आक्रमकता आणि फक्त आक्रमकता. चेंडू थांबत नाही. चेंडू स्लॉट मधून पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये 6 धावीसाठी. टोटल बट पाहतोय 63 धावा जमा केल्यात तलवाडे टीमनं आणि 64 धावेचा लक्ष्य रस्त्यावर ठेवलाय कुंभे रायगडवाडा या टीम वरती. आणि या स्पर्धेचा कडक नियम कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतोय. दाफळकर होते पहा. 63 धावा जमा केल्या तलवाडा टीमला आणि 64 धावा बनवायच्या आहेत रायगडवाडा टीमला. तर मंचावरती प्रमुख उपस्थिती आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय श्री तुकाराम भोईर साहेब माजी उपसरपंच तिथे ग्रामपंचायत यांचे ते सत्कार केला जाईल. मी विनंती करेन सन्माननीय समीर राणे आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय तुकाराम भोईर साहेब यांचा इथे सत्कार करायचा आहे. अतिथी देवो भव पाहुण्यांचा आदर सत्कार करणं ही अखंड हिंदुस्थानाची आणि हिंदू धर्माची संस्कृती त्या संस्कृतीला जपत असताना आपण पाहतो या आयोजक वर्गांना आदरणीय सन्माननीय तुकाराम भोईर साहेब माजी उपसरपंच जिथे ग्रामपंचायत यांच्या इथे शुभ सन्मान पाहतोय. समीर राणे यांच्या शुभ हस्ते आपण इथे पाहतोय तुकाराम भोईर साहेब यांचा इथे सत्कार केला जातोय. तर पहा लाईव्ह कॅमेरामॅन आपण कमेंट्री बॉक्स मध्ये कॅमेरा फिरवायचा आहे कारण की ते शुभ सन्मान आपण पाहतोय तुकाराम भोईर साहेब माजी उपसरपंच यांचा इथे शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. समीर राणे यांच्या शुभ हस्ते या सोबत आपण पाहतोय अतिश्रद्धा भोईर असतील आणि त्याचबरोबर आपण पाहतोय रोशन जाधव साहेब यांची तिथे इथे उपस्थिती पाहतोय त्यांचा इथे सत्कार केला जाईल. मी विनंती करेन अतिश्रद्धा भोईर आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचा इथे सत्कार करायचा आहे. शुभ सन्मान आपण पाहतोय पाहुण्यांच्या फाडगर्दी पाहुण्यांची बांधे आली आणि आमचं नक्कीच या मंडपाची शोभा त्याच्या शुभभावळाने वाढवली. अतिथी गणांचा इथे शुभारंभ आपण पाहतोय शुभ सन्मान पाहतोय आणि त्याचबरोबर सन्माननीय विकी भोईर आपण पाहतोय यांची इथे उपस्थिती त्यांचा देखील इथे सत्कार केला जाईल. मी विनंती करेन प्रमोद बुलाडे मी आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचा सत्कार करायचा आहे. शुभ सन्मान पहा इथे आमच्या VIP टाईल्स वरती पाहायला मिळतोय अतिशय चांगली स्पर्धा
खऱ्या अर्थाने स्पर्धा इथे भरवण्यात आली आहे. खरं तर खालापूर आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्या नावानं खऱ्या अर्थानं पहा आईगाव देवी क्रिकेट संघ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केली आमदार ट्रॉफी. त्याचबरोबरीने पाहतो या प्रमुख उपस्थिती संतोष माणकू भोपळे सरपंच भिसोल अमरनाथ आपण यांचा इथे उपस्थिती पाहतो या त्यांना देखील इथे सत्कार केला जाईल. मी साहेबांना विनंती करतोय की आपण यायचं आहे अतिथी कक्षामध्ये. मोस्ट वेलकम संतोष भोपळे साहेब सरपंच भिसोल आपण पाहतोय अंबरनाथचे त्यांची उपस्थिती त्यांचा इथे सत्कार केला जाईल. मी पुन्हा एकदा विनंती करतोय अतिश भोईर साहेब आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचा सत्कार करायचा आहे. मॅचची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक लाईव्ह कॅमेरामॅन आपण आमच्या VIP टाइल्स कडे कॅमेरा फिरवायचा आहे विनंती असेल. ऑन फील्ड अंपायर आपण कंटिन्यू ठेवायचं आहे. धन्यवाद. बोलूया पुन्हा एकदा मॅच कडे. मॅच खूप इम्पॉर्टंट आपण पाहतो. एका बाजूला आहेत तलवाडे. या तलवाडे टीमनं प्रथमतः फलंदाजी करत 63 धावा जमा केल्या आणि 64 धावेचं आव्हान रचलंय मुंबई रायगडवाड्यासमोर. आणि त्याचबरोबर तो धावा जमा करण्यासाठी दोन फलंदाज रायगडवाडा टीम कडनं आपण पाहतो या सलामीवीर तर पहा हा क्रिकेट कर्जत असोसिएशनच्या माध्यमातून खेळवला जातोय ही स्पर्धा. आणि त्याचबरोबर रायगडवाडा टीमला 2 धावेने फायनलाइज केलं जातोय. अश्विन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतो या कैलास मिरकुटे गोलंदाजी ट्रॅक वर आपण पाहतो या पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि पॉवर प्लेच्या शतकामध्ये आपण पाहतो या रोशन गोलंदाज. तो क्रिकेटचा ब्रह्मास्त्र पहा नेहमी म्हटलं जाते ना प्रेमात पडणारी मुलगी आणि समोर पडलेला चेंडू नेहमीच घातक असतोय. तो घातक चेंडू फेकलाय गोलंदाज रोशननं. त्या घातक चेंडूवरती कुठल्या प्रहार करता येत नाही या फलंदाज अश्विनला. पूर्णपणे बॅक फूट वरती आपण पाहतोय या संघाची रणनीती पाहायला गेलो तर अजूनही कुठल्या प्रकारची धाव ऍड केली नाही कारण की 3 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतील. गुडघा टेक तमाशा देख कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. इथे आपण पाहतोय कुठल्या प्रकारचा चेंडूवरती नियंत्रण पाहायला मिळत नाही या आणि अजून एक चेंडू डॉट. फलंदाज आपण पाहतोय अश्विन पूर्णपणे बॅक फूट वरती पाहतोय. यावेळी मात्र पुन्हा मारण्याचा प्रयत्न चेंडू रडार मध्ये येत नाही या डॉट चेंडू सांगता. कौतुक करावं लागेल रोशनचं. परंतु आजच्या पहिल्या दिवसातला पहिला मिडल शतक फेकण्याचा विक्रम बनवले काय हा पाहणं खूप महत्वाचं असेल कारण की अंतिम चेंडू प्रगतीपथावर पुन्हा एकदा रोशन. आजच्या पहिल्या दिवसातले पहिलं मिडल शतक अंतिम चेंडूवरती अजून एक सफलता. फलंदाज होईल बाद अश्विन. Back to the pavilion.
टीमचा विचार केला तर आयोजकांच्या माध्यमातून 2 धावेने फायनलच देखील केलं. पेनल्टी आपण पाहतोय 2 धावेने केलं जात आहे. अर्थात ते म्हटलं ना दुष्काळात 13वा महिना, कारण की शतक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या शतकाच्या अखेरीस अजूनही धावफलकावरती आपल्याला भोपळा पाहायला मिळतोय. 2 फलंदाज गमावले रायगडपाडा टीमनं. कौतुक करावं लागेल गोलंदाज रोशनचं. पहिल्या मीडियम शतक फेकण्याचा विक्रम जरूर बनवलाय. आमच्या वाडीतले जावई, कुंभे गावाचे जावई कातकरी छानपैकी कॉमेडी करत त्यांचं स्वागत विकी भोईर यांच्या कडून होत आहे. इथे गावचे आमचे वर्गमित्र विक्रम घरत यांचे आगमन झालेले आहे, तरी त्यांचे स्वागत सर्व कमिटीच्या वतीने करत आहे. विक्रम घरत यांचे स्वागत विकी भोई करत आहे. त्याचबरोबर मंचावरती सचिन हजारे साहेब यांची उपस्थिती पाहतोय. संतोष गोलंदाजी ट्रॅकवर ट्रॅक अँड फलंदाज आपण पाहतोय. बुधाजी मारण्याचा प्रयत्न कुठल्या प्रकारचा पाहायला मिळत नाही, कारण की ऑस्टिकच्या खूपच बाहेर. इट इज अ वाईड बॉल. आव्हान तर धावेने भर पडले जाईल. बिना मेहनतीची धाव फळकावरती अंकित झाली आहे. इथे पहा धाव फळक पुढे सरकेल. 8 धावा धाव फळकावरती पाहतोय. बनवायच्या आहेत 64. अशा पद्धतीने जर फलंदाजी केली रगडबडा टीमनं तर मोठा अडथळा निर्माण होईल. आक्रमक दाखवावी लागेल. जी सुरुवात केली होती तलवाडा टीमनी ती सुरुवात मात्र राखावी लागेल रगडबडा टीमला. काही चेंडू उचली घेतली आहे, त्यानंतर पाहायला गेलो तर बॅटची एज आणि तिथे आपण पाहतोय विकेट सेक्रिफाईस. स्वतःच्या पायावरती कुलाडी मारली. फलंदाज होईल बाद. बुधाजी बॅक टू द पॅव्हिलियन.
फलंदाज होईल बाद. धावा फळकावरती आपण पाहतोय. दुहेरी अंकामध्ये आपण पाहतोय आक्रमकता मात्र दाखवल्या. इथे वेळ निघून गेली. त्या फलंदाजाने दादागिरी दाखवली होती. त्या फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवला गोलंदाज गणेशच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच आंबिवली विपक्ष भुईरवाडी या दोन टीम दरम्यान लढत असेल तर चला दोन्ही संघ नाही का आपण टॉस साठी रिपोर्ट करायचं. आंबिवली विपक्ष भुईरवाडी या दोन टीम दरम्यान मॅच असेल. दोन्ही टीम आणि सोमनाथनं मात्र पकडला आहे तंबूचा रस्ता. आला तसा गेला. कुठल्या प्रकारचे प्रहार पाहायला मिळत नाही. या आपण पाहायला गेलो तर नक्कीच रायगडवाड टीम पूर्णपणे अडचणीमध्ये. केले जाते साता समुद्रा पार. यस, इथे आंबिवली टीमचे संघटक आमच्या समोर जोडले गेलेत. विनंती असेल भुईरवाडी एज कॅप्टन. तर 3 षटक इथे समाप्त झाले. 10 फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. टोटल 16 धावा 10 फलकावरती बनवायच्या आहेत 64. अजूनही खूप काही धावेंचा मात्र पाठलाग करायचा आहे कुंभे रायगडपाडा टीमला. अंतिम शतक आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडूवरती खूप मोठा धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तर चला दोन्ही टीमचे संघटक आलेले आहेत. विनंती असेल तर सन्माननीय विक्रम घरत साहेब, मी आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते दोन टीम दरम्यान टॉस करायचा आहे. एका बाजूला असेल आंबिवली, त्याला फाईट करेल भुईरवाडी. टायमिंग आपण पाहतोय कुंभवाडी टीमनं गोलंदाजी करत असताना जास्ती धावा खर्च केल्या, परंतु ते धावा मात्र
वर्णवता येत नाही या धावा जमा करण्यासाठी नाकी 9 आपण पाहतोय. आक्रमकता दाखवणं गरजेचं होतं, तसं काय पाहायला मिळत नाही या. एकतर्फा मॅच. गोलंदाजी मार्कवरती भावेश पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केली. पूर्णपणे औपचारिकता आपल्याला पाहायला मिळेल ह्या मॅच मध्ये. पाहुण्यांचे शुभ असते. दोन टीम दरम्यान आपण इथे टॉसचा कार्यक्रम पाहतोय. एका बाजूला आंबिवली, दुसऱ्या बाजूला भुईरवाडी. नाणेफेकी जिंकली भुईरवाडी टीमनं आणि प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली. जसं नक्कीच हा अंतिम सत्र समाप्त होईल, भुईरवाडी टीम आपला जो काही निर्णय असेल त्या निर्णयावरती आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं. खूप चांगली स्पर्धा. आयगाव देवी क्रिकेट संघ कुंभे आयोजित आमदार चषक. पहा औपचारिकता मॅच मध्ये रंगत पाहायला मिळत नाही. पहिल्या मॅच मध्ये मजा राहिला नाही. पहिली मॅच रफ अँड टफ झाली असती तर नक्कीच प्रेक्षक वर्ग पूर्णपणे खुश झाला असता. तसं काय पाहायला मिळत नाही. ज्या प्रकारे विशाल मुंग्यांची लाईन रांग लागते ना, त्या प्रकारे आपण पाहतो या रायगडपाडा टीमच्या फलंदाजाची रांग लागली. आक्रमकता दाखवणे खूप महत्वाचे होते, तसं काय पाहायला मिळत नाही. एकतर्फा मॅच. 10 फलक आपण पाहतो. 10 फलकावरती टोटल धावा अंकित झाल्यात 17 धावा आणि इथे फलंदाज बाद झालेत. पहा टोटल विचार केला तर इथे गडी गमावले रायगडपाडा टीमनं 8 आणि आता मात्र आपण पाहतोय 9व्या आणि 10व्या क्रमांकाची जोडी. अजूनही एक खेळाडू नक्कीच डगआउट मध्ये शेष असेल. ऑल आउटच्या कदारवरती आपण पाहतोय. तर पहा आंबिवली टीमचा संघानायक आणि त्याचबरोबर भोईरवाडी टीमचा संघानायक आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. भोईरवाडी आणि आंबिवली संघानायक आपण आयोजकांशी संपर्क साधा. तर पहा पहिली मॅच मध्ये नक्कीच विनर झालाय तलवाडे संघ. खूप खूप अभिनंदन. हॅडलक असेल रायगडपाडा टीम. परंतु खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. कारण की ज्या प्रकारे म्हटलं जाते ना, जिंदगी की यही रीत है, हार के बाद जीत है. काय असेल या पुढच्या मॅचचा रहस्य. या मॅच मध्ये कुठल्याही प्रकारची मजा आली नाही, कारण की एकतर्फा मॅच आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर लगेचच दुसरी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यामध्ये असेल आंबिवली विपक्ष त्याला फाईट करेल. दुसऱ्या बाजूला भोईरवाडी टीम. भोईरवाडी टीमनं ज्या प्रकारे नाणेफेकी जिंकली आणि स्वीकारला सदक्षण. तर चला भोईरवाडी टीम आपण सदक्षण सजवून घ्यायचं. चार षटकांची मॅच. कुठल्या प्रकारचा रिव्ह्यू आपल्याला मिळणार नाहीये. ऑन फील्ड अंपायर जो डिसिजन घेतील तो डिसिजन आपल्याला मान्य करावा लागेल. हा आयोजनकर्त्यांचा हा अंतिम डिसिजन असेल. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आणि त्याचबरोबर नक्कीच कर्जत क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जे काही नियमावली आहे ती नियमावली या टुर्नामेंटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गुरुनाथ पवार आपण पाहतोय या मॅचचा आनंद लुटत असताना. थँक्स डीजे.
बाजूला आंबिवली त्याला फाईट करत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भोईडवाडी टीम ज्या प्रकारे टॉस जिंकला आणि त्यांचा निर्णय असेल गोलंदाजी करण्याचा. तर चला विनंती असेल आंबिवली टीम आपण खेळाडू कक्षामध्ये आहात. आपल्या 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवायचे आहेत. आणि त्याचबरोबर 4 दिवस ज्याच्या माध्यमातून आपण